घरात एखादी नवीन वस्तू आल्याचा आनंद तर असतोच, त्याचबरोबर खूप सारी कामं आणि टेन्शनसुद्धा वाढतं. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मी पण मस्त. तर 2-3 दिवस झाले वॉशिंग मशीन आणलं होतं आणि ते हॉलमध्येच पडलेलं होतं. तर म्हटलं चला जिथं आपल्याला लावायचं आहे तिथं सेट करून घेऊ, कारण कंपनीचे माणसं येणार होते. त्यांनी तसं सांगितलं होतं 2-3 दिवसात येऊ, आणि माझ्या एकटीच्या आणि ते पायऱ्या चढून वरती जाणार नाही, मला माहिती होतं. आणि जास्त काही ते हलकं नव्हतं, तसे आपण बॉडीगार्ड आहेच. पण मग शेजारच्या दादाला बोलावलं, म्हटलं हे बाबा थोडीशी हेल्प कर. आणि आपला स्वभाव आहे हसून खेळून राहणं, तर त्यामुळं आपल्याला सगळे हेल्प वगैरे करतात. तर आम्ही दोघांनी मिळून ते वरती नेलं. आणि काही काही कामाला आपण बाहुबली बनतोच, कारण आपण आहे फौजीची बायको, तेवढी तर स्ट्रॉंग आहोतच. मग ते वरती वॉशिंग मशीन जिथं सेट करायचं होतं तिथं ठेवलं. त्यानंतर मग जे थर्माकोल होतं तर ते सगळं व्यवस्थित आवरून ठेवलं, कारण आम्हाला त्याचा वापर करायचा आहे. आणि आमच्या घरामध्ये एक क्रिएटर आहे, तर तो आमच्या घरातली कुठली टाकाऊ वस्तू म्हणजे वाया जाऊ देत नाही. तर त्यामुळं मग आम्ही सगळ्या वस्तू, थर्माकोल, कार्डबोर्ड जे काही आहे ते सगळं आवरून ठेवलं. आणि त्यानंतर मग खाली आले, आणि भरपूर सारा थर्माकोलचा पण कचरा पडला होता, तर तो पण क्लीन केला आणि वॉशिंग मशीन जागेवरती सेट केलं. त्यानंतर मग त्याचे पाईप वगैरे सगळं तिथंच ठेवलं, जेणेकरून मला ते सापडेल. आणि त्यानंतर मग जे म्हणजे कंपनीवाले पण गरीबच होते, कारण त्यांनी मला एरियलचे 3च पॅकेट दिले, ते पण 10-10 वाले. ते मशीनमध्येच निघाले आहे. आणि अशी आहे मशीन. तर मी फक्त स्टार्टचं बटन चालू केलं, त्यानंतर मग पुन्हा बंद करून दिलं, कारण कंपनीची माणसं येणार आहे, तर त्यांना काय काम लागणार मग, त्यामुळं आपण कशाला उगाच उद्योग करायचे. तर त्यामुळं फक्त ठेवून दिलं. आणि आमच्या क्रिएटरचा रूम तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला म्हटलेच होते. तर क्रिएटरचा रूम पूर्ण क्रिएटिव्हिटीज केलेली आहे. त्यानंतर ड्रॉइंग वगैरे आहे, भिंतीवरती लावलेलं आहे, आणि रूममध्ये पण पूर्ण आहे. तर एक बेडरूम आमचा पूर्ण खाली आहे, तर तो तिने पूर्ण कब्जा केलेला आहे. त्यानंतर मग कंपनीचे माणसं आले दुपारी, आणि त्यांनी मग मशीन वगैरे सेट करून दिली, व्यवस्थित लावून दिली. आणि काय काय आहे सगळं मग त्याचं समजून सांगितलं, पार्ट वगैरे, आणि कोणत्या म्हणजे मोडवर लावायचं, काय किती त्यामध्ये फीचर्स आहे, सगळं काही त्यांनी मला समजून सांगितलं. त्यानंतर खाली आले, आणि मुलं आले होते शाळेतून, आणि मग त्यांचे टिफिन वगैरे होते घासायचे, ते घासले. त्यानंतर मग भांडे पण लावायचे राहिले होते, ते लावून घेतले. आणि माझ्या ॲब्रो तुम्ही बघू शकता एवढ्या वाढले आहे. त्यानंतर मी ॲब्रो पण करून आले. आणि मुलं आल्यावर त्यांचं सारखं चाललं होतं की चल आपण ड्रम क्लीन करू. त्यानंतर मग कंपनीवाल्यांनी जी पावडर दिली, कारण 500मध्ये 3च पॅक आहे, त्यानंतर ती पावडर टाकली, ड्रम वगैरे क्लीन केला. त्यानंतर मग आमच्या घरच्या ज्या मेन मॅडम आहेत त्यांच्या हातून मग पूजा वगैरे केली. आणि मुलांना एवढी एक्साइटमेंट होती की कसं असेल, काय असेल, कसं चालेल. तर माझ्यापेक्षा त्यांनाच नवीन गोष्टीचा जास्त आनंद असतो. त्यामुळं मग ऋतुबाईला म्हटलं तूच पूजा कर, कारण तुझ्याच हातून पूजा होऊ दे. आणि त्यानंतर मग तिने हळदी कुंकू वाहिलं, त्यानंतर थोडीशी अक्षता वाहिली, आणि मशीन चालूच असताना आम्हाला आठवलं पूजा करायची, मग पूजा वगैरे केली. बाबा.